सह्याद्रीच्या कुशीत एक असा वाघ जन्माला आला ज्याच्या नुसत्या डरकाळीने दिल्लीचे तख्तही थरथर कापायचं. ज्याने केवळ 9 वर्षाच्या काळात 120 लढाया केल्या आणि एकही लढाई तो हारला नाही. शिवरायांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, बुद्धीने तल्लख आणि तलवारीने तडपणारा सूर्य म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर शंभूराजांचा जन्म झाला. दुर्दैवाने अवघ्या दुसऱ्या वर्षी आई सईबाईंचे छत्र हरपले, पण जिजाऊंच्या मायेने आणि शिवरायांच्या शिस्तीने त्यांच्यावर स्वराज्याचे संस्कार झाले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. ते केवळ योद्धे नव्हते तर संस्कृतीसह अनेक भाषांचे पंडित होते. रणांगणावर शत्रूला धूळ चारण्याआधी त्यांनी शास्त्रातही प्रावीण्य मिळवलं होतं. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचे डोंगर कोसळले, पण शंभूराजांनी खचून न जाता 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक करून घेतला. त्याचवेळी औरंगजेब 5 लाख फौज आणि अफाट संपत्ती घेऊन दख्खन जिंकण्याच्या इच्छेने महाराष्ट्रात उतरला. त्याचं स्वप्न होतं की वर्षभरात मराठ्यांचं स्वराज्य संपवायचं, पण त्याला माहीत नव्हतं की समोर शंभूराजांसारखा अजय पर्वत उभा आहे. 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी एकाच वेळी मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा सर्व शत्रूंना सळो की पळो करून सोडलं. जंजिराच्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी समुद्रात 800 मीटरचा दगडी सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गनिमी काव्यामुळे औरंगजेब इतका हतबल झाला होता की त्याने स्वतःची राजगादी सोडून शपथ घेतली होती की जोपर्यंत संभाजीला पकडणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट घालणार नाही. फितुरीमुळे संगमेश्वर येथे महाराजांना अटक झाली. औरंगजेबाने त्यांना धर्मांतराचे आणि शरणागतीचे आमिष दाखवले, पण शंभूराजे डगमगले नाहीत. तब्बल 40 दिवस त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. डोळे काढले, जीभ कापली, नखे उपटली, पण प्रत्येक जखमीतून एकच शब्द उमटत होता, स्वराज्य. 11 मार्च 1689 रोजी त्यांनी आपला देह स्वराज्यासाठी अर्पण केला. त्या बलिदानाने मरगळलेल्या मराठ्यांमध्ये अशी आग पेटली की पुढच्या काही वर्षातच त्यांनी मोगल साम्राज्याची राखरांगोळी केली. संभाजी महाराज गेले नाहीत तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात शौर्य बनून उतरले. त्यांचा इतिहास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असो, स्वाभिमानासाठी लढणं सोडायचं नाही. शंभूराजांच्या या त्यागाला आणि पराक्रमाला मानाचा मुजरा.